गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 15वा अध्याय शिकतोय गीतेचा. गीता हे उपनिषदांचं सार आहे असं आपण ऐकतो, आणि उपनिषद म्हणजे वेदांचं सार आहे असं आपण ऐकतो. तर आपल्याला वेदांमध्ये अनेक प्रकारचे धडे दिले जातात. तर ज्यांना ह्या जगात काहीतरी करायचंय किंवा या जगातनं पुढच्या जगात गेल्यानंतर जे काही करायचंय त्याच्यासाठी मार्गदर्शन आहे. पण ते करायचं कशासाठी? तर त्याचं जे मूळ कारण आहे ते जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला उपनिषद शिकायला पाहिजे. कारण की आपण जे काही करतो, काही पण कर, काही पण, जगात काही करतो, घरात काही करतो, मनात काही करतो, विचार काही करतो, या सगळ्यांच्या मागे उद्देश एक असतो. हा उद्देश एक आहे, तो म्हणजे की मला सुख हवंय किंवा मला सुखी असावं असं वाटतं, आणि मला दुःखी असून नाही असं वाटतं. म्हणजे मला भूक लागली की मला त्रास होतो, मी दुःखी होतो, मला भूक लागली म्हणून मी जेवतो, जेवण झालं की मला चांगलं वाटतं, सुखी आहे असं वाटतं. म्हणजे कसं आहे की आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये अपूर्ण आहोत आपण असं वाटतं, आणि ती अपूर्णता पूर्ण झाली की आपल्याला बरं वाटतं. सो देर इज अ टेन्शन वेन वी फील वी आर लॅकिंग समथिंग, सो वी डिझायर द थिंग दॅट फुलफिल्स अस. तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी करतो, ती इच्छा पूर्ण करतो, आणि इच्छा पूर्ण झाली की आपल्याला तेवढ्यापुरतं समाधान वाटतं. परंतु सगळ्या इच्छा पूर्ण नाही होत. सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही, त्यामुळे एकामागे एक इच्छा येतच राहतात मनामध्ये. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. पहिल्यांदा तर समजा आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित असलं, रोटी कपडा मकान, आणि त्यानंतर शिक्षण असलं उपलब्ध, आणि आरोग्य सेवा. सो रोटी कपडा मकान, शिक्षण आणि आरोग्य, ह्या पाच अगदी फंडामेंटल म्हणजे मूलभूत गरजा आहे सगळ्यांच्या. ह्या जर पूर्ण झालेल्या असतील तर मग ह्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अपूर्णता वाटते, आणि मग आपण काहीतरी करायला बघतो की ज्याच्या कारणाने आपल्याला आपण ह्याच्यापेक्षा मोठे हो असं वाटतं. सो वी फील वी आर लिमिटेड इन सम वे, अँड देन वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड. तिसरं असं असतं की आपल्याला काहीतरी सगळं सगळं माहिती असावं असं वाटत असतं. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, हे कशामुळे होतं, ते कशामुळे होतं. सो वी वॉन्ट टू नो. तर आपल्याला माहिती असावं असं वाटतं, आणि आनंदी असावं असं वाटतं, आणि नसावं असं नाही वाटत. सो वी ऑलवेज वॉन्ट टू बी. तर आपल्याला असावं असं वाटतं, सगळं माहिती असावं असं वाटतं, आणि आनंदी असावं असं वाटतं. असं का बरं वाटत असेल? असं ह्याच्यासाठी वाटतं कारण की तेच आपलं खरं स्वरूप आहे. ते जर नसतं तर आपली त्याच्याकडे ओढ नसती राहिली. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग वॉन्ट्स टू go towards the source. We are naturally attracted towards source. We are naturally attracted towards being happy and naturally repelled from being miserable. आता समजा बाहेर एवढा मोठा बर्फ पडलेला असेल, तर आपल्याला असं वाटतं की आपल्या अंगावर आपण काहीतरी कपडा घालावा. आता मी खूप जास्त कपडे नाही घातलेत, पण तू समोर शेकोटी पेटवली आहे. सो आय हॅव अ फायर प्लेस गोईंग, दॅट्स वाय आय कॅन स्टे वॉर्म इवन दो आय एम नॉट वेअरिंग ए स्वेटर. तर जर बाहेर थंडी असली तर आपण कपडे घालू, बाहेर गरमी असली तर आपण पंखा चालवू, एसी चालवू. सो वी वॉन्ट टू बी कम्फर्टेबल. आपल्या मनामध्ये ह्या आता अर्थात या मूलभूत गरजा आहेत की आपल्याला आपलं शरीर स्वस्थ असावं असं वाटतं. पण ते शरीर स्वस्थ कशा करता असावं हे जास्त महत्वाचं आहे.
समजा आपण आपलं शरीर स्वस्थ ठेवून आणि शरीराद्वारे समजा इंद्रियांच्या मार्फत विषयांचा भोग घेत राहिलो. सो इफ वी मेंटेन अवर बॉडी टू एन्जॉय द थिंग्स इन द वर्ल्ड थ्रू द सेन्स ऑर्गन्स, then that is not the purpose of this body. We want to keep the body healthy, but we want to keep the body healthy because we want to use this body as a tool for the larger good. ह्या शरीरातून जर चांगल्या गोष्टी घडत असतील, तर त्या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी शरीर सुदृढ असावं, स्वस्थ असावं, अशी इच्छा आपल्या मनात जर असली तर ती योग्य इच्छा आहे. परंतु शरीर सुदृढ असून समजा आपण उपभोग घेण्याच्या मागे लागलो, तर आपण त्या शरीराचा दुरुपयोग करतो. तर अशा प्रकारे समजा आपण इच्छा पूर्ण केल्या की आपल्याला तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं, कृतकृत्य. सो आय हॅव डन व्हॉट आय नीडेड टू डू, आय अकॉम्प्लिश माय गोल, आय फील ग्रेट. तर समजा असा कृतकृत्यतेचा अनुभव आपल्याला आपल्या अख्ख्या जीवनात आला, की आता मला माझ्या जीवनामध्ये पुढे काहीही करण्यासारखं उरलेलं नाहीये, असं वाटण्यासाठी हा आजचा शेवटचा श्लोक आहे. 15व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. इति गुह्यतमं शास्त्रम म्हणजे हे गुह्यतम शास्त्र. तर गुह्यतम शास्त्र म्हणजे काय की पहिले गुह्यशास्त्र, नंतर मग गुह्यत्तर शास्त्र आणि मग गुह्यतम शास्त्र. तर गुह्यतम म्हणजे सगळ्यात जास्त गुह्य. गुह्य म्हणजे डीप, गुहेत असलेलं, सूक्ष्म, गूढ, डिफिकल्ट टू ग्रास्प, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, डिफिकल्ट टू गेट टू. गुह्यशास्त्र कुठलं आहे? गुह्यशास्त्र म्हणजे असं आहे की आपण जगामध्ये कसं वावरावं, काय करावं, काय केलं की काय मिळतं, गुह्यशास्त्र. गुह्यतरशास्त्र म्हणजे काय? या जन्मात पुण्य केलं, कुंभ वगैरे मध्ये जाऊन आंघोळ करून आलो तर सगळी पापं आपली धुतली जातील, पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळेल. गुह्यतरशास्त्र, उपासनाशास्त्र. गुह्यशास्त्र म्हणजे धर्मशास्त्र, म्हणजे आपल्याला लोकांशी कसं वागावं, खोटं बोलू नये वगैरे वगैरे. गुह्यतरशास्त्र म्हणजे उपासना कशी करावी, म्हणजे मग आपल्याला सुखाचा अनुभव होईल, आत्ता सुद्धा आणि नंतर सुद्धा. गुह्यतरशास्त्र आणि गुह्यतमशास्त्र. गुह्यतमशास्त्र म्हणजे काय आहे की आत्तापर्यंत आपण जे काही करून हे समजलो असू की काहीही केल्यामुळे आपण जे करू त्याचा आपल्याला परिणाम मिळेल, असं नाही की नाही मिळणार, परंतु त्याच्यामध्ये देखील अपूर्णता जाणवेल. म्हणजे एखादं कर्म केल्यानंतर आपल्याला जगामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली तर ती वस्तू खूप दिवस आनंद देत नाही, तेवढ्यापुरती देते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं कंटाळा येतो माणसाला. त्याचप्रमाणे समजा आपण उपासना केली आणि आपल्याला पारलौकिक पारलौकिक म्हणतात, पारलौकिक जर लाभ झाला, म्हणजे आत्ताचा हा इहलोक, इहलोक म्हणजे धिस वर्ल्ड, पारलौकिक म्हणजे ह्याच्या पलीकडचा, तिथे पण लाभ झाला, म्हणजे काय की लोक इथे पुण्यकर्म करतील मग त्यांना स्वर्ग मिळेल वगैरे अशा प्रकारचा आपल्या वेदांमध्ये आहे संदेश. असं नाही की नाही आहे. म्हणजे आपण ज्या सगळ्या पूजा वगैरे करतो त्या पूजांमध्ये काय असतं? हं? विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे आपण जे काही करतो आहोत त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फळ मिळणार आहे. हा फलश्रुतीचा मंत्र असतो प्रत्येक स्तोत्रामध्ये, की हे केल्याने काय मिळेल. म्हणजे काय की आपण अजूनही कर्म आणि कर्मफळ याच्यामध्ये अडकलेलो आहोत. परंतु हे जे शास्त्र आहे, कुठलं? 15व्या अध्यायातलं, हे गुह्यतम शास्त्र आहे. कारण की या गुह्यतम शास्त्राचा बोध झाल्यामुळे आपल्याला कृतकृत्यतेचा अनुभव येणार आहे. इति गुह्यतमम शास्त्र इदम उक्तम मया नघ. इदम उक्तम मया नघ म्हणजे माझ्याकडनं बोललं गेलं. मी बोललो असं नाही म्हणते मी. हे मया नघा,
हे जे अतिगुह्य शास्त्र आहे हे माझ्या तोंडून निघालं, हे गुह्यतम शास्त्र मी बोललो असं नाही म्हणत. सी द डिफरन्स. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मी समजा असं म्हटलं की मी हे गीतेचं प्रवचन करतोय, तर ह्याच्यामध्ये माझा मी आला ना. पण जर मी म्हटलं की हे गीतेचं प्रवचन भगवंताच्या मर्जीमुळे होतंय आणि हे फक्त माझ्या तोंडातनं बाहेर निघतंय, अशी जर माझी भावना असली, तर ह्याचा अर्थ कर्ताभाव भगवंताकडे, माझ्याकडे नाही. सो कृष्ण जेव्हा हे म्हणतो, कृष्ण सुद्धा जेव्हा हे म्हणतो, तेव्हा हे म्हणतो की इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ. हे माझ्याकडनं बोललं गेलं. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् म्हणजे अशा प्रकारे जर तुला बोध झाला. एतद ज्ञात्वा असं नाही म्हटलंय, किंवा एतद कृत्वा पण नाही म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला करायचं पण नाही आणि समजायचं पण नाही, पण त्याचा बोध होणं आवश्यक आहे. बोध होणं आवश्यक आहे म्हणजे काय की जे सत्य सांगितलं जात आहे ते सत्य म्हणजे मीच आहे. जे सत्य सांगितलं जात आहे ते माझ्यापेक्षा वेगळं नाही आहे. त्या सत्याचा जर बोध झाला तर काय होईल? कृतकृत्यश्च भारत. म्हणजे ह्या जीवनात मला कुठलीही गोष्ट पुढे आणखीन करण्याची काही गरज होणार नाही. जे काही करायचं शक्य आहे किंवा जे करायची गरज आहे ते सगळं आता करून झालेलं आहे. आणि याच्यानंतर माझ्या मनामध्ये काहीही करण्याची ना इच्छा आहे ना गरज आहे, कारण की मला काही मिळवायचं नाही. ठीक आहे, मग आता हा श्लोक संपल्यानंतर दादा यू आर गोइंग टू रिटायर. हू टोल्ड यू दॅट? नो. इनफॅक्ट आपण हे समजल्यानंतर जगामध्ये जास्त इफेक्टिव्हली काम करू, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला मिळवण्यासारखं काहीच नाही आहे. जगामध्ये काम करून ना आपल्याला नाव मिळवायचं आहे ना आपल्याला पैसा मिळवायचा आहे. म्हणजे नाव मिळवून आपण मोठं होऊ किंवा पैसा कमवल्यामुळे आपण श्रीमंत झाल्यामुळे आपण मोठे होऊ, ही इच्छा मनात चालली जाईल. पैसा कमवणार नाही असं नाही आहे, पैसा आपण कमवू. नाव देखील आपलं मोठं होईल जर व्हायचं असेल तर. पण त्याची आपल्या मनामध्ये स्पृहा नाही राहणार, त्याची आपल्या मनामध्ये आकांक्षा राहणार नाही, त्याची आपल्या मनामध्ये इच्छा राहणार नाही, तृष्णा तर अजिबातच नाही. असं जर झालं तर काय होईल की कर्म घडेल, कर्मयोग घडेल, पण करता नाही उरणार. मला पूर्णपणे समजलेलं असेल जे मला भगवंतानी खूप आधी सांगितलं होतं, की ह्या जगातल्या सगळ्या घटना, सगळ्या प्रक्रिया प्रकृतीच्या नियमांप्रमाणे गुणांच्या एक दुसऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे, त्यांच्या इंटरॅक्शनमुळे घडत असतात. परंतु जर मी अहंकार विमूढात्मा असलो तर मला असं वाटेल की मी करताय. परंतु मी अहंकार विमूढात्मा न राहणं म्हणजे 15वा अध्याय आपल्याला समजणं असं आहे. तर या 15व्या अध्यायामध्ये आपण पहिले काय बघितलं की आपण डोळे उघडल्याबरोबर आपल्याला जग दिसतं. तर त्या जगाचं स्वरूप काय आहे? तर त्या जगाचं स्वरूप जसं आहे तसं नाहीच आहे. न रूपमस्यः तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. पहिल्यांदा सांगितलं की हे दसत्या तसं नाहीच आहे, उलटच आहे. ऊर्ध्वमूलम अधःशाखा. मग सांगितलं की हे अस्तित्वातच नाही. मग काय? मग तू कोणाचं भजन कर? तो जो परमात्मा आहे, ज्याच्या धामामध्ये गेल्यानंतर पुन्हा परत यायची गरज पडत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. हे माझं धाम आहे. म्हणजे काय की मला माझ्या स्वतःच्या असणेपणाची जी जाणीव आहे तिचा बोध झाला आणि तेच माझं खरं स्वरूप आहे हे कळलं, तर त्याच्यानंतर त्या जाणीवेमधनं पुन्हा खाली पडण्याची काही शक्यता नाही आहे. आणि हे फक्त एकदाच समजणं जरुरी आहे. आपल्याला कसं आहे की आपण सायकल चालवताना तोल थांबायला शिकतो आणि मग त्याच्यानंतर आपण नाही पडत, सहज तोल सांभाळता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला समजा आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली तर आपण त्या स्वरूपामध्ये नेहमी राहू आणि जेव्हा जे काम करायचं असेल ते करू आणि मग पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये राहू. पण आपल्याला तसं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण एक जीव आहोत, आपण करता आहोत. आपल्याला असं वाटतं की
ह्या देहात आत्ता आपण आलेलो आहोत. मग ह्या देहातनं आपण पलीकडच्या देहामध्ये जाणार आहे. मग ह्या देहामधल्या सगळ्या वासना घेऊन आपण पलीकडच्या देहामध्ये जाऊन ती यात्रा पुन्हा सुरू करणार आहे. ही सगळी जीवाची कथा आपल्याला ह्याच्याकरता सांगितली गेली की आपलं लक्ष जगातल्या घटनांकडून आपल्याकडे यावं. म्हणजे आधी समजा आपल्या मनासारखं काही झालं तर आपण म्हणतो हे मी केलं, आणि समजा नाही झालं तर मग आपण जगाला दोष देतो की ह्याच्यामुळे असं झालं, मी पाहून घेईन आता. त्या सगळ्या झंझाळातनं मुक्ती मिळवून आणि आपण स्वतःकडे लक्ष द्यावं. म्हणजे आपल्या जीवनातल्या अनुभवासाठी आपण स्वतः उत्तरदायी आहोत, जग नाही. हे कळावं म्हणून हा जीवाचा प्रसंग आहे. म्हणजे काय आहे की माझ्या जीवनात मला जे काही अनुभव येतात ते सगळेच्या सगळे अनुभव मी जे काही कर्म केलेलं असेल त्याचा परिणाम आहेत. त्यामुळे जर मला परिणाम चांगले अनुभवायला येत नसतील तर मी कर्म बरोबर केलंय की नाही किंवा नाही, हे तपासायला पाहिजे. सो माय अटेन्शन हॅज कम बॅक टू माय सेल्फ फ्रॉम द वर्ल्ड. आय एम नो लॉंगर लुकिंग एट द वर्ल्ड टू सॅटिस्फाय मी, आय एम लुकिंग एट माय सेल्फ. जीव बुद्धी. तो पहिले जोपर्यंत माझ्या मनामध्ये ही कल्पना आहे की मी देह आहे तोपर्यंत मला या देहाचे चोचले पुरवण्यासाठी या जगामधनं काही ना काही हवं असतं. मी देह आहे असं मानल्याबरोबर मला जग सत्य असं वाटतं आणि माझ्याशी वेगळं आहे असं वाटतं आणि माझ्या सुखाचं साधन आहे असं वाटतं, म्हणून मी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. नंतर मी स्वतः जेव्हा जीव आहे असं मला कळतं तेव्हा मग मी स्वतःकडे आपली दृष्टी वळवतो आणि मग जे काही मी करत असेन ते बरोबर करतोय की नाही हे बघायला लागतं. पण ही सगळी जीवाची कथा सांगितल्यानंतर सुद्धा भगवान काय म्हणतात की विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणजे आत्तापर्यंत ही जी जीवाची कथा सांगितली होती ही देखील कथाच होती. तो पहिले देहबुद्धीतनं आपल्याला बाहेर काढलं, नंतर आता जीवबुद्धीतनं बाहेर काढणार आहे. तिसरं म्हणजे ईश्वर. हे जग कसं चालतंय? हं? यदा आदित्यगतं तेजो जगद्भासयते किलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ यत् तत्तेजो विद्धिमागमकम्. घामाविश्य भूतानी माता जवळ आला, पृथ्वीवर आला. धारयाम्यहमोजसा उष्णामी च औषधी सर्वा. हे सगळं अन्न म्हणजे आपली औषधी आहे. औषध म्हणून खा. औषध आवडतंय म्हणून पूर्ण बाटली एका वेळेस नका घेऊ. त्याच्यानंतर अगदी हृदयापर्यंत आला, म्हणजे पहिले पोटापर्यंत आला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. सो ईश्वर जो आहे तो आपण पहिले दूर आहे असं वाटतं आपल्याला. सूर्यापाशी आहे, मग चंद्रापाशी आला, मग आपल्यापाशी अग्नीपाशी आला, नंतर मग आपल्या पोटात आला आणि मग पोटामध्ये आपलं सगळं अन्न पचवलं त्यांनी. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मी तुझ्या हृदयात पण आहे, मी तुझं हृदय आहे, मी सगळ्यांचं हृदय आहे. सर्वस्यच्या हृदि संनिविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनांच. म्हणजे ज्ञान स्मृती अपोहन च समाधी सगळं माझ्यावर अवलंबून आहे. मी आहे तरच ह्या सगळ्या चारही गोष्टी होऊ शकतात. जागृत अवस्था होऊ शकते, स्वप्नावस्था होऊ शकते, निद्रावस्था होऊ शकते, समाधी अवस्था होऊ शकते. पण जी अवस्था येते आणि जाते ती आपल्या मनाची कल्पना आहे. जे कधीच बदलत नाही ते मी आहे, तो आधार मी आहे. जर मी नसेन तर ह्या चारही अवस्था होऊच नाही शकत. ह्या चारही अवस्था माझ्या जाणीवेमध्ये येतात आणि जातात, मी ह्यांच्यात नाही जात. आपण रेल्वे गाडीचं उदाहरण पाहिलं होतं. जोपर्यंत शेजारच्या गाडीवर माझं लक्ष आहे हलणाऱ्या तोपर्यंत माझी गाडी हलते असं मला वाटत राहणार आहे. जोपर्यंत माझं लक्ष जगावर किंवा माझ्या अनुभवावर राहील तोपर्यंत मला असं वाटत राहील की मी आता जागा झालो, मी आता स्वप्न बघतोय आणि मी आता झोपलो आणि मी आता समाधीमध्ये गेलो. माझी समाधी तुम्हाला माहिती आहे का? माझी समाधी 24 तास राहते दिवसात. असं आपण सांगू लोकांना. तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला कुठे कळतो अद्वैत? सगळा मला कळतो असं आपण बोलायला लागू. दॅट विल बी द फुलिशनेस ऑफ द हायेस्ट ऑर्डर. जर मी हे लोकांना सांगायला लागलो की मला अद्वैत कळतं, तुम्हाला नाही कळत, सो दॅट विल बी द फुलिशनेस ऑफ द हायेस्ट ऑर्डर. जर मला अद्वैत खरंच कळलेलं असेल तर माझं बोलणं पूर्णपणे बंद होईल. कारण की मी बोलेन कोणाशी? माझ्या अद्वैत स्वरूपाचा जर बोध मला झालेला असेल तर मी अमुक केलं, मी तमुक केलं, मला हे कळतं तुम्हाला कळत नाही,
असल्या प्रकारची भाषा बंद होईल. असं जर नाही झालं तर मी अद्वैतापासून पुष्कळ लांब आहे अजून, असं समजायला हरकत नाही. तर हे सगळं झाल्यानंतर भगवान सांगतात की हे जे द्वैताचं भूत आहे, द्वैताचं स्वरूप आहे किंवा द्वैताची माया आहे, द्वैताची जादू आहे, ही जादू आपोआप तयार होते. केव्हा? आपण सकाळी उठतो तेव्हा. तेव्हा दोन पुरुष तयार होतात. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. तर हा जो अनुभव करता कूटस्थ आणि अनुभव होत असलेलं हे सारखं क्षरण होत असणारं जग, असं द्वैत सकाळी उठल्याबरोबर आपोआप तयार होतं. त्याला आपण काय नाही करू शकत. नथिंग वी कॅन डू अबाउट इट. फक्त हे समजायचं आहे की दिस इज अन इल्युजन, दॅट इज ऑल. परंतु उत्तमः पुरुषः तु अन्यः, उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मा इति उदाहरता यो लोकत्रयमाविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. हा जो परमात्मा आहे तो आपल्याला सगुण निराकार रूपाने जगामध्ये जाणवतो. कसा जाणवतो? की या जगाची उत्पत्ती झालेली आहे असं वाटतं, या जगाची स्थिती आहे असं वाटतं, या जगाचा लय झालेला आहे असं वाटतं, या जगाचं सगळं नियंत्रण आपोआप इंटेलिजंटली सुरू आहे असं वाटतं. तर हे करणारा जो परमात्मा आहे तो ईश्वर आहे. तरी सुद्धा क्षर आणि अक्षर ह्याच्या पलीकडे उत्तम आहे. आणि तो उत्तम पुरुष कोण आहे? तो मीच आहे. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदारता यो लोकत्रयमाविश्य विभर्ति अव्यय ईश्वरः यस्मात् क्षरम अतीतोऽहं. क्षरापेक्षा अतीत आहे तो. अक्षरात अपि च उत्तमः, अक्षरापेक्षाही उत्तम आहे. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो माम एवं असम्मूढः. जो असम्मूढ आहे तो काय करेल? यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्. हं? ते हे जाणतात पुरुषोत्तमाला. ससर्वविद भजती माम सर्वभावेन भारत. आणि त्याचं ते भजन करतात. त्याचं भजन करतात म्हणजे आपण जर कृष्णाला आपल्यापेक्षा वेगळं मानत असू तर आपण कृष्णाचं भजन करू. आणि जर कृष्ण माझ्या हृदयात आहे हे मला माहिती असेल तर आपण त्याच्या जाणीवेमध्ये नेहमी राहू. तर एवढी सगळी 19 श्लोकांमधली कथा सांगितल्यानंतर 20व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. तर आपण आता बघूया की याच्यासाठी आपले बंधू, आपले गुरु प्रभुपाद आपल्याला काय सांगतात. प्रभुपाद सांगतात की दिस इज द मोस्ट कॉन्फिडेन्शियल पार्ट ऑफ द वैदिक स्क्रिप्चर्स, ओ सिनलेस वन, अँड इट इज डिस्क्लोज नाव बाय मी. ओ सिनलेस वन म्हणजे कोण माहिती का? मया नघ. अनघ म्हणजे पाप आणि मयी अनघ. नघ म्हणजे अनघ म्हणजे सिनलेस. ओके, मया नघ मयी अनघ. अनघ इज सिनलेस. आपण बघूया इथे याचा अर्थ. हे बघा, अनघ म्हणजे सिनलेस वन. सो मयी अनघ मया अनघ इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद बुद्ध्वा. एतद म्हणजे धिस, बुद्ध्वा म्हणजे अंडरस्टँडिंग, बुद्धिमान स्यात. बुद्धिमान मीन्स इंटेलिजंट आणि स्यात म्हणजे वन बिकम्स कृतकृत्य, द मोस्ट परफेक्ट इन हिज एंडिवर्स, ओ सन ऑफ भारत. ठीक आहे ना. हुएवर अंडरस्टँड्स दिस विल बिकम वाईज अँड हिज एंडेवर्स विल नो परफेक्शन. म्हणजे काय की आपल्याला जे काही करायचं उरलेलं होतं ते सगळं करून झालेलं आहे आता, कृतकृत्य. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो, हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्याची. अत्यंत गूढ हे शास्त्र, हे निर्मळा. निर्मळ म्हणजे त्याचं मन पूर्णपणे स्वच्छ आहे. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हं? किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? किशोरजी म्हणतात, हे पार्थ मी सांगितले शास्त्र वास्तविक अति गुह्य मात्र, जे होता मनुष्यासी प्राप्त होईल कृतकृत्य बुद्धिमंत. बुद्धिमंत जो आहे तो कृतकृत्य होईल, हे शास्त्र जर त्याला कळलं तर. असे वर्णिले हे अति गुह्य शास्त्र, तुला अर्जुना पापहीनासी मात्र,
असे ज्यास हे ज्ञान तो बुद्धिमान, असे त्यास तृप्ती प्रपंची ही जाण. असं हे वर्णिलं, हे असं वर्णन केलं मी कुठलं अतिगुह्य शास्त्र. तुला अर्जुना पापहीन असी मात्र, फक्त तू एक पापहीन आहेस. तुझं मन शुद्ध आहे पूर्णपणे, म्हणून मी तुला सांगितलं. आपल्या मनातनं जर आपलं कुठलंही पाप असेल ते चाललं गेलं पूर्णपणे, आपलं मन जर पूर्णपणे स्वच्छ झालं, तर आपल्याला अशा प्रकारचा बोध आपल्याच आतला जो भगवंत आहे तो देऊ शकतो. त्यामुळे चित्तशुद्धी फार महत्वाची आहे. आणि चित्तशुद्धी करण्यासाठी आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आहार शुद्धी फार महत्वाची आहे. तो आहार शुद्धीतून चित्तशुद्धी होऊ शकते माणसाची, आणि चित्तशुद्धीतून आपल्या स्वरूपाचं दर्शन होऊ शकतं. असे ज्यास हे ज्ञान तो बुद्धिमान, त्याला ज्याला हे कळलेलं आहे तो खरा बुद्धिमान आहे. आणि असे त्यास तृप्ती प्रपंची ही जाणं, तर त्याला ह्या प्रपंचामध्ये पूर्णपणे कृतकृत्यतेचा अनुभव येईल. तर ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्यशास्त्र मी तुला सांगितलं. हे भारता, याचं ज्ञान करून घेऊन मनुष्य आत्मज्ञान संपन्न आणि कृतकृत्य होतो. कृतकृत्य म्हणजे आता मला करायचं काही उरलेलं नाहीये. व्हॉट एव्हर आय वॉन्टेड टू अकॉम्प्लिश आय हॅव अकॉम्प्लिश्ड, आय हॅव रीच्ड माय गोल. एवं कथिलया दारभ्य, हे जे सर्व शास्त्रैकलभ्य, उपनिषदा सौरभ्य कमळदा जेवी. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगायला सुरुवात केल्यापासून अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू, ती उपनिषद रूपी कमलातील सुगंध आहे. आतापर्यंत जे सांगितलं ते जे उपनिषद रूपी कमळ आहे, त्याच्यातला सुगंध जो आहे तो आता इथे येऊन तुला मिळालेला आहे. हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे निहाते, मथुनी काढिले आईते सार. आम्ही सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढलेलं आहे. व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून म्हणजे व्यासदेवांनी हे महाभारत रचलं, गीता रचली. त्यामुळे उपनिषदांचं जे सगळं सार होतं, म्हणजे काय की आपण पहिले दही लावलं, मग त्यानंतर ते घुसळलं, मग त्यातनं ताक काढलं, मग त्यातनं लोणी बाहेर निघालं. कारण की ती उपयोगी गोष्ट आहे ना. मग त्या लोण्याचं आपण तूप बनवू. राईट. तर हे तूप काढण्यासाठी, लोणी काढण्यासाठी करावं काय लागेल? पहिले ते दही घुसळावं लागेल ना. ते घुसळलं कोणी? व्यासदेवांच्या बुद्धीनी. सो ही एक्स्ट्रॅक्टेड ऑल द wisdom from all the Upanishads and composed that wisdom in 700 verses in the Gita. जे ज्ञानामृताची जानवी, जे आनंदचंद्रीची 17वी, विचार क्षीरार्ण विची नवी लक्ष्मी जे. जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी कला आहे, आणि जी ही विचाररूपी क्षीरसमुद्राचं मंथन करून काढलेली नवी म्हणजे दुसरी लक्ष्मी आहे. ही गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, म्हणजे सगळ्यात पवित्र नदी. गीता इज द क्रक्स ऑफ वेदिक विजडम. अमृताची गंगा आहे म्हणजे तिचा जर बोध आपल्याला झाला, गीतेचा अर्थ जर आपल्याला कळला, तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण मरत नाही. का? कारण की आपला जन्मच नव्हता झाला. ना आपला जन्म होऊ शकतो ना आपला मृत्यू होऊ शकतो. हे कळायला पाहिजे फक्त. जोपर्यंत आपण स्वतःला आपला देह मानत राहू तोपर्यंत आपण मरू, आणि पुन्हा जन्म होईल, पुन्हा मरू. परंतु गीतारूपी अमृताचं पान केल्याने, गीता हे काय आहे कळल्यामुळे आपण मरत नाही हे कळेल आपल्याला. जी आनंदरूपी चंद्राची 17वी कला आहे. 17वी कला कशी आहे? चंद्राच्या किती कला आहे सांगा तुम्ही मला. चंद्राच्या तुम्ही जर म्हटल्या तर अमावास्येपासून जर सुरू केलं, अमावास्या नंतर मग प्रथमा द्वितीया तृतीया असं करत करत 15 म्हणजे पौर्णिमेपर्यंत म्हणजे 16 झाल्या ना. मग आता ही 17वी कला कुठली आली? व्हॉट इज दी 17वी कला? 17वी कला म्हणजे ज्याच्यामध्ये या 16ही कला आहेत. चंद्र जर अस्तित्वात नसेल तर चंद्राला या 16 कला नसतीलच ना. सो अनलेस चंद्र एक्झिस्ट, देर विल बी नो कला. तर हे जे चंद्राचं अस्तित्व म्हणजे ती 17वी कला. म्हणजे काय आहे की माझं असणं हेच आनंद स्वरूप आहे. माझं अनंत असणं, माझं
ज्ञानस्वरूप असणं हेच आनंद रूप आहे. इफ आय रिअलाइज दॅट आय ऑलवेज एक्झिस्ट, आय एक्झिस्ट एव्हरीवेअर, अँड आय एम नॉलेज इटसेल्फ. नॉट ओनली लिमिटेड नॉलेज बट अनलिमिटेड नॉलेज. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, असं म्हणतं उपनिषद. आपल्याला कुठल्याही प्रकारची लिमिटेड अवस्था नको असते. वी डोंट वॉन्ट एनी लिमिट. वी वॉन्ट एव्हरीथिंग अनलिमिटेड. दी ओनली थिंग अनलिमिटेड इज माय ओन इसेन्शियल नेचर. तर त्याचा बोध जर झाला तर ती अमृताची गंगा आपल्याला मिळेल. आणि ही जी 17वी कला आहे ती आपल्याला कळेल. आणि ही जी विचाररूपी क्षीरसमुद्राचं मंथन करून काढलेली नवी म्हणजे दुसरी लक्ष्मी आहे. आता सध्या कुंभमेळा सुरू आहे ना, त्यामुळे हे सगळं अमृत मंथन वगैरे या सगळ्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. की अमृत मंथन म्हणजे समुद्रामध्ये एका पर्वताला उलटं केलं आणि मग त्याला एका नागानी त्याला बांधलं आणि मग ते रवीसारखं घुसळलं आणि मग त्याच्यातनं अनेक प्रकारच्या गोष्टी बाहेर निघाल्या. त्याच्यातनं लक्ष्मी पण बाहेर निघाली. तर ह्या विचाररूपी मंथनातून लक्ष्मी बाहेर निघाली. कुठली लक्ष्मी? की जी आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन करून देणार. आपल्या स्वरूपाचा बोध हीच ती लक्ष्मी आहे. मला जर हे कळलं की माझं स्वरूप काय आहे, तर मग ह्याच्यानंतर मला कुठेच जायची काही गरज पडणार नाही. कारण की सगळीकडे मीच तर आहे. म्हणोनी आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आन काही. हं? म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी आणि आपल्या अर्थाच्या जीवाप्राणांनी माझ्याशिवाय दुसरं काही होणं जाणत नाही. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी आणि आपल्या अर्थाच्या जीवाप्राणांनी माझ्याशिवाय दुसरं काही होणं जाणत नाही. म्हणजे काय की माझं स्वरूप काय आहे हे मला समजावून सांगण्यासाठी, याचा बोध पटवून देण्यासाठी आणि याचा बोध करवून देण्यासाठी ही आपल्याला सांगितली गेली आहे. क्षराक्षरत्वे समोर झाले, तयांचे पुरुषत्व वाळिले, मग सर्वस्व मज दिले पुरुषोत्तमी. क्षरपुरुष क्षरपणाने आणि अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपल्याला वरावं म्हणून तिच्या समोर आले. परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत, कारण हे सोपाधिक आहेत असं ठरवलं. आणि तिनं आपलं आपलं सर्वस्व, पद वर्ण अर्थ वगैरे, मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केलं. सो गीतेने तिचा जो अर्थ होता तो पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण केला, किंवा स्वतःच्या अर्थाची, शब्दांची, पदांची माळ जी आहे ती या पुरुषोत्तमाच्या गळ्यात टाकली. इट्स अ मेटाफर. म्हणजे काय की आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध झाला. ते झाल्यानंतर आपल्याला जो कृतकृत्यतेचा अनुभव आला, तो जसं आपल्या गळ्यामध्ये समजा लक्ष्मीने माळ टाकली तर कसं वाटेल, अशा प्रकारचा अनुभव तो आहे. म्हणून जगी गीता, मिया आत्मेनी पतिव्रता, हे जे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली. म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस, ती गीता ह्या जगामध्ये आत्मरूप जो मी, त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. मी जर आत्मरूप असलो आणि माझ्याच जागी अनन्य असलो, तर काय होईल की ही जी गीता आहे ही नेहमी माझ्याजवळ राहील. माझ्या जीवनातनं ती प्रकट होईल, माझ्या वाणीतून ती प्रकट होईल. अशी ती भगवंताच्या वाणीतून प्रकट झाली, कारण की ती गीता त्याच्याच जवळ आहे नेहमी, कारण की तो त्याच्या स्वतःच्या आत्मरूपामध्ये नेहमी स्थित आहे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारो जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. खरोखरच गीता हे नुसतं शब्द पांडित्याचं शास्त्र नाही, तर ही गीता संसार जिंकणारं हत्यार आहे. फार काय सांगावं, या गीतेची ही अक्षरं आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहेत. गीता जर आपल्याला खरंच कळली, आपल्याला हे लक्षात येईल की अरे ही आपलीच कथा सांगितली जाते. जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला, तर आपल्याला असं क्षणोक्षणी वाटेल की अरे हा हा तर माझाच अनुभव आहे, असं वाटेल ना. परी तुझं पुढं सांगितले,
ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी. परंतु अर्जुना तुझ्या पुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितलं ते तू माझं गुप्त धन आज बाहेर काढलं असा प्रकार झाला. का झाला? कारण की माझं मन पूर्णपणे निर्मळ आहे म्हणून. जर माझं मन पूर्णपणे निर्मळ असेल तर मला माझ्या आत्मस्वरूपाचा बोध झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे अर्जुनासारखं जर आपलं मन पूर्णपणे शुद्ध झालं तर आपल्याला आपल्या आतला जो कृष्ण आहे तो मार्गदर्शन करेल आणि आपल्या स्वरूपाचा बोध आपल्याला करून देईल. मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू झालासी आस्था निधी तुगा. अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात म्हणजे जटेत गुप्त असलेली गंगा गोदावरी बाहेर काढण्यास जसा गौतम कारणीभूत झाला तसा मी जो चैतन्यरूपी शंकर त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचं भांडार तू जो अर्जुन तू तो गौतम झालास. अर्जुनाच्या चित्तशुद्धीमुळे, अर्जुनाच्या प्रामाणिक जिज्ञासेमुळे भगवंतानी गीता त्याच्या मुखातून प्रगट केली. अर्जुनासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठीच. पण आपण जर अर्जुना इतके निर्मळ झालो तरच आपल्याला ती कळेल. आपण जर तेवढे निर्मळ नाही झालो तर आपल्याला गीतेमधलं संस्कृत वगैरे कळून जाईल. गीतेवर आपण पीएचडी पण करू. पीएचडी केल्यानंतर आपण प्रोफेसर पण बनून जाऊ आणि त्याच्यानंतर आपण पगार पण घेऊ. किंवा गीतेच्या गोष्टी सांगून तिकीट लावून लोकांकडनं पैसे घेऊ. हे सगळं करू शकू आपण. परंतु गीता म्हणजे काय हे कळणार नाही. चोखटिवा आपुलिया पुढिला उगाणा घेयावया तया दर्पणाची जी परी धनंजया केली आम्हा. आपल्या स्वच्छपणाने पुढे असलेल्याचं आकलन करून घेण्याचे कामी अर्जुना तू आम्हाला आरशाप्रमाणे झालास. म्हणजे आरसा ज्याप्रमाणे आपल्या समोरच्याचं प्रतिबिंब घेतो त्याप्रमाणे अर्जुना तू माझं आकलन केलंस. ही गीता जी आहे ना, गीता म्हणा किंवा उपनिषद, हे म्हणजे आरशासारखे आहेत. ह्यांचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन व्हायला पाहिजे. जर तसं होत नसेल तर मग आपण ते एक कथा म्हणून वाचतोय. इट्स लाईक एनी अदर स्टोरी बुक. गीता इज लाईक एनी अदर स्टोरी बुक इफ वी डोंट यूज इट लाईक ए मिरर टू सी अवर ओन फेस. त्याच्यातून आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध होणं अपेक्षित आहे. ते जर नसेल होत देन इट्स लाईक एनी अदर स्टोरी. का भरले चंद्रतारांगणी नभसिंधू आपण यामाजी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. अथवा ज्याप्रमाणे चंद्र आणि ताऱ्यांचे समुदाय यांनी भारलेला आकाश समुद्र आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आणतो त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंतःकरणात घातलेला आहेस. म्हणजे काय आहे की भगवंत आपल्याला आपल्या समोर जरी दिसला ना तरी सुद्धा त्याचं दर्शन आपल्याला आपल्या आतमध्येच होणार आहे. हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला हे लक्षात येईल की बाहेर जो दिसतोय भगवंत, बाहेर जे दिसतंय जग, बाहेर जो दिसतोय गुरु, तो म्हणजे माझ्याच मनामधली जी इच्छा आहे मला स्वतःबद्दल जाणून घेण्याची, त्याचं ते प्रतिबिंब आहे. माझ्या मनामध्ये जोपर्यंत तीव्र इच्छा उत्पन्न होत नाही की मी स्वतः कोण आहे हे ओळखावं तोपर्यंत ते समजावून सांगणारा गुरु माझ्या जीवनामध्ये येणारच नाही. पण जर ती इच्छा दृढ असली तर आपल्याला गीतेमध्ये रस वाटायला लागेल आपोआप आणि याच्यामध्ये आनंद वाटायला लागेल. जे त्रिविध मळीकटा तू सांडलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी गा. अर्जुना, तुझ्या चित्ताला तीन प्रकारचे मळ सोडून गेलेत म्हणून तू गीतेसह माझं राहण्याचं ठिकाण झालेलं आहेस. तुझ्या मनामध्ये जे तीन प्रकारचे मळ होते, कुठले तीन प्रकारचे मळ असू शकतात तुम्ही विचार करा. आधी भौतिक असू शकतात, आधी दैविक असू शकतात, आध्यात्मिक असू शकतात, फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल. ह्या तिन्ही प्रकारचे मळ जर आपल्या चित्तामधनं चालले गेले तर आपल्याला गीता समजू शकते. परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समजता मोहा मुके. परंतु काय बोलू, माझी ज्ञानाची वेली जी ही गीता, तिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. ही विल बी कम्प्लिटली आउट ऑफ हिज डिल्युजन. सेविली अमृत सरिता रोगू दवडूनी पंडुसुता अमरपण उचिता देऊनी घाली. अर्जुना, अमृताच्या नदीचं सेवन केलं असता ते सेवन रोग नाहीसं करून योग्य अशा अमरपणाला येऊन देऊन टाकतं.
आपण जर अमृताचं प्राशन केलं तर आपण अमर नाही होणार का? तैसी गीता हे जाणितलिया, काय विस्मयो मोह जावया, परी आत्मज्ञाने आपणापया मिळजे येथ. त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होण्याचं आश्चर्य काय आहे? मोह तर जाईलच, पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येतं. जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुले या जीवितापाही, होऊन या उतराई लया जाय. पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जातं, कर्म देखील लयाला जातं. म्हणजे काय की कर्ता भाव गेल्यामुळे कर्म घडतच नाही याच्यानंतर, फक्त क्रिया घडतात आणि त्या सगळ्या भगवंताच्या इच्छेने घडतात. आपण करतोय अशी आपली भावना अजिबात उरत नाही. हरपले दाऊनी जैसा, मागुसरे वीरविलासा, ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रसादाचा. हे वीरविलासा अर्जुना, हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो, त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो. कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस जर चढला म्हणजे कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपतं. ज्ञान कशाचं झालं? ज्ञान ह्याचं झालं की मी करता नाहीच आहे. सगळ्या ज्या क्रिया जगामध्ये घडतायत किंवा माझ्या हातून देखील घडतायत, त्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या आणि गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या संपर्कामुळे, संबंधामुळे, इंटरॅक्शनमुळे घडतायत. मी करता नाहीच आहे. त्यामुळे कर्म पूर्णपणे नाहीसं होतं. संपूर्ण ज्ञान झाल्यानंतर कर्म आणि कर्मफळ ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात. त्यामुळे पुनर्जन्म नाही होत. जर मला कळलं की मी मरूच शकत नाही, तर मी पुन्हा जन्माला येणं किंवा पुन्हा मरणं ह्या गोष्टी होऊच शकत नाही. म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणं संपलं असं समजा. ह्याप्रमाणे अनाथांचे साह्य करते श्रीकृष्ण बोलले. ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत, मग व्यासकृपा प्राप्त संजयासी. ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेलं बोधामृत अर्जुनरूपी भांड भरून सांडत होतं. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झालं. म्हणजे जे श्रीकृष्णाने सांगितलं ते सगळं अर्जुनाला कळलं आणि अर्जुनरूपी भांड्यातनं ते ओतू जात होतं. आणि ते सगळं व्यासदेवांच्या कृपेने संजयाला कळलं. आणि ते संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं, परंतु धृतराष्ट्राला काहीच नाही कळलं. तो धृतराष्ट्रराया सुतसे पान करावया, म्हणून जीवितातु तया नोहेची भारी. नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्राला पिण्याकरता दिलं, म्हणून धृतराष्ट्राला अंतसमय कठीण गेला नाही. म्हणजे मरण समय चित्ताची गडबड उडाली नाही. नशीब. नाहीतर आपण धृतराष्ट्रापेक्षाही वाईट आहोत. कारण की आपल्याला हे सगळं कळल्यानंतर सुद्धा आपल्या मनामधली चित्ताची गडबड तशीच राहील. हं? एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी, परी सेखी तेची उजरी पातला भली. वास्तविक विचार करून पाहिलं तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृतराष्ट्र अनधिकारी असं वाटायला लावणारा होता, परंतु शेवटी अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला. म्हणजे त्याला धृतराष्ट्राला सुद्धा हा बोध झाला असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात, विच इज अ गुड थिंग. म्हणजे त्याच्या चांगल्या उपयोगाला आला. तेव्हा द्राक्षी दूध घातले, तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी. ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलाला दूध घातलं, त्यावेळी त्याचा तात्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासलं असा समज होतो. परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्या वेळेला द्राक्षाचं पीक तयार होतं त्यावेळेला वाया गेल्यासारखं वाटलेलं ते दूध ते दुप्पट फायद्याचं झालं असा ज्याप्रमाणे अनुभव येतो, तसं या धृतराष्ट्राचं झालं असं आपल्याला ज्ञानदेव महाराज सांगतात. की ठीक आहे, आत्ता आपण गीता ऐकली आणि त्या गीतेचा आपल्यावर काही परिणाम झाला नाही असं वरकरणी वाटतंय, परंतु ते कुठेतरी जाऊन मुरलं आणि मग शेवटी ते फळाला आलं. तैसी श्रीहरी वक्तींची अक्षरे संजये सांगितली आदरे, तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरं धृतराष्ट्राला आदराने सांगितली.
त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने मरणकाळी म्हणजे सुखी झाला. तेची मराठेनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले. तेच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबड धोबड ज्ञानाने मला कळलं न कळलं तसं सांगितलं. म्हणजे ज्ञानदेव सांगतात आपल्याला, किंवा ज्ञानदेव सांगतात त्यांच्या गुरुला निवृत्तीनाथांना. सेवंतीये अरिसी काही अंग पाहता विशेषू नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणिजे. अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिलं तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही, परंतु त्याच झाडाला आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर त्यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जाणतात. अरसिकांनी जर ह्याच्याकडे बघितलं त्यांना काही कळणारच नाही, परंतु जे रसिक आहेत त्यांनी समजा बघितलं तर त्यांना त्यातनं जरूर बोध मिळेल. तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, जे निर्णय हेची सहजे रूपकी बाळा. गीतेतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा म्हणजे श्रोत्यांनी अंगीकार करावा, आणि ह्या जी उणीव जाण येईल, जी उणीव दिसेल याच्यामध्ये, ती माझ्या पदरात टाकावी. म्हणजे ह्याच्यात जर तुम्हाला काही उणीव दिसलं ती माझी आहे, परंतु जे योग्य असेल ते श्रोत्यांनी अंगीकार करावा त्याचा. बरोबरच आहे की स्वभावता काहीच न समजणं हे लहान मुलाचं स्वरूप आहे. म्हणजे ज्ञानदेव महाराज स्वतःला लहान मूल म्हणतायत. जर ज्ञानदेव महाराज स्वतःला लहान मूल समजत असतील तर आपण म्हणजे दूध पिता बच्चा आहे ना असं म्हणायला पाहिजे. कारण की आपण त्यांनी जे दोहन केलेलं आहे गीतेचं, गीतेरूपी गाईचं, ते आपण पितोय. हं? तरी नेणते झरी होये, तरी देखोनी बापकी माये, हर्ष केही न समाये चोज करीती. परंतु मूल जरी अज्ञानी असलं तरी आई आणि बाप यांनी त्याला पाहिलं असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही, आणि मग ते त्या मुलाचं कौतुक करतात. तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाडेजे, तेची ग्रंथाचे नि व्याजे जाणीजो मी. त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात. तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो. महाराज, तो लढिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असं आपण समजावं. म्हणजे मी तुमच्यासमोर खूपच जास्त हिंमत करतो हे सगळं बोलण्याची, परंतु मी लहान बाळ आहे आणि तुम्ही संत आहात, तर तुम्ही मी जो काही लढिवाळपणा करेन तो स्वीकार कराल. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. आता विश्वस्वरूपी माझा गुरु जो निवृत्ती राजा, तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असं ज्ञानदेव म्हणतात. अशा प्रकारे 20 श्लोकांवर ज्ञानदेव महाराजांनी 599 ओव्या लिहिल्या. सो ही एक्सपॅन्डेड धिस होल थिंग 30 टाइम्स ऑलमोस्ट. ठीक आहे ना. अशा प्रकारे 15व्या अध्यायाचा अर्थ आपल्याला कळला असावा, त्यातनं आपण काहीतरी शिकलेलो असावं, आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोग व्हावा अशी आपण अपेक्षा करू. याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील, चिंतन करायचं असेल, तर तुम्ही अनम्यूट करून आणि बोलू शकता. आणि आपल्याकडे आहे थोडासा वेळ अजून. तर जर 15व्या अध्यायामधले विषय आपल्याला जर कळलेले नसतील तर त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा चिंतन करू शकतो. असं काही होतं का? येस, रामभाऊ बोला. हो, बहुत बहुत धन्यवाद. अरे वा. म्हणजे आज मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पाहिली, ज्ञानेश्वरी ऐकली, आणि किती छान सुंदर प्रमाणे तुम्ही ते डिस्कोर्स दिलात. हे पहिल्यांदा मी गीतासार मराठीत ऐकतोय. अरे वा. हे मी पण आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की ही ज्ञानेश्वरी जी आहे ना ती मी पण पहिल्यांदाच वाचतोय. नाही, आणि दुसरं म्हणजे एवढं छान लिहिलं आणि तुम्ही ते समजावून सांगितलं. मी जमलं जसं तुम्हाला म्हटलं, मी MI केस मध्ये वी वर रिडिंग अबाउट वृक्ष आयुर्वेद, आणि त्यात दूध इज अ गुड फर्टिलायझर असं म्हटलं. आणि मी म्हटलं असं काय, पण इथे स्वतः ज्ञानदेव महाराज म्हणतायत की द्राक्षाच्या वेलीला दूध घातलं तर, आय मीन दॅट इज अमेझिंग. सो देर इज अ सायंटिफिक प्रूफ ऑफ दॅट. थँक्यू सो मच.
मी आता तुमचा रेग्युलर श्रोता राहीन. जरूर जरूर. वेन एव्हर यू आर एबल टू जॉइन अस, मोस्ट वेलकम. धन्यवाद. यू शुड जॉइन अस. इट विल बी अ लॉट ऑफ फन. येत जा नेहमी, तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा. नक्की. आणि जेव्हा शक्य नसेल तेव्हा आपण हे रेकॉर्डिंग करतो, त्यामुळे रेकॉर्डिंग तर आपण ऐकू शकतोच. हो हो, that is pretty good. That would be है ना? very good, and I'm looking forward to it. I mean, as ऍब्सोल्युटली. much as possible, I will be on there physically. या या. लाईव्ह Oh, इंटरॅक्शन इज लाईव्ह इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये मजा जी absolutely. येते ती रेकॉर्डिंग मध्ये नाही येत. नाही. सो आय एम डिलायटेड यू कुड कम टुडे, आणि आय एम ग्लॅड यू एन्जॉयड इट. I thoroughly enjoyed. I mean, it was really wonderful. It's really wonderful. अरे वा, थँक्यू सो मच. म्हणजे ही सगळी भगवंताची कृपा आहे असं मला वाटतं. कारण मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये विचार येणं ही भगवंताची कृपा आहे. Absolutely. त्या विचारांचं शब्दांमध्ये रूपांतर होणं ही भगवंताची कृपा आहे. ही भाषा या विचारांच्या आदानप्रदानाचं साधन होणं ही भगवंताची कृपा आहे. Right. माझ्या तोंडातनं आवाज निघणं ही भगवंताची कृपा आहे. तो सगळा आणि माझं आवाज या सगळ्या यंत्रणेतनं तुमच्यापर्यंत पोचणं ही भगवंताची कृपा आहे. त्याच्यातनं आणि तुमच्या माझं कानात तो ऐकू येणं ही भगवंताची कृपा आहे. त्यानंतर तुम्हाला ती तशी तशी समजणं ही भगवंताची कृपा आहे. सो दिस होल प्रोसेस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ डिव्हाइन ग्रेस. आणि वी थिंक दॅट वी आर डुईंग इट. आणि दिस ग्रेस इज सो वंडरफुल. म्हणजे पुरुषोत्तम अध्यायाचा मला शेवटचा श्लोक का न हो. आणि तुम्ही ते पूर्ण 15वा अध्याय एक्सप्लेन करून सांगितला, म्हणजे इन ब्रीफ. हो. तो माझं भाग्य चांगलं आहे. ग्रेस, इट इज भगवंत कृपा. आणि तुमची खरंय. कृपा, तुम्ही एवढं छान, म्हणजे ऑब्विसली तुमचा यामध्ये अगाध अभ्यास आणि नाही नाही, म्हणजे अभ्यास वगैरे असं काही नाही. अभ्यास तर मी आत्ता करतोय. मी तुम्हाला सांगतो की मी ही ज्ञानेश्वरी पूर्ण वाचलेली नाहीये. आज जे आपण वाचलं ना जेवढं सगळं, ते सगळं हा. आज मी पहिल्यांदा वाचलं. आय हॅव नेव्हर रेड द ज्ञानेश्वरी. आय एम रिडिंग इट, म्हणजे आय एम स्टडिंग इट मायसेल्फ. आणि इट राईट. इज युअर काइंडनेस दॅट यू आर ऑल कमिंग हिअर टू स्टडी विथ मी. मी हे ते शिकवत नाहीये ज्ञानेश्वरी कोणाला. मी हे शिकायचा ज्ञानेश्वरीची प्रयत्न करतो. पीडीएफ आय एम स्टडिंग इट. ज्ञानेश्वरीची पीडीएफ आहे का? आहे ना, आय कॅन सेंड यू द लिंक. प्लीज सेंड मी. आय बी हॅपी टू सेंड द लिंक. इनफॅक्ट मी एक काम करेन की हे जे आपण रेफरन्सेस वापरतोय ना, हा. ते आपली यूट्यूबचं जे चॅनल आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्या ह्या झूमच्या मीटिंगची लिंक आहे, त्याच्या खालती मी रेफरन्सेस पण टाकतो हे चारही. म्हणजे मग कसं की ओके. सगळ्यांना नेहमी अवेलेबल राहतील ते. ज्यांना कोणाला ते वाचायचे असतील, जेव्हा वाचायचे असतील तेव्हा त्यांनी ते वाचावे. म्हणजे मग तुम्हाला कळेल की जे सांगतायत ते लोक बरोबर सांगतायत, आणि जिथे चूक होते ती माझी चूक होते, हे तुम्हाला कळेल. असं आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, मग आजच्या नमस्कार पुरतं दादा. आपण बोला संगीताताई. मी लॉकडाऊन मध्ये आळंदीच्या समितीने आम्हाला रजिस्टर पाठवले होते. तर हस्तलिखित केलं पूर्ण ज्ञानेश्वरी 6 महिने, रोज 3 तास. किती चांगला उपक्रम आहे ना, किती छान वेळ गेला आपला. लिहून काढली आणि खरं तो संकल्प केला. आणि लक्षात आलं की डोक्यात काही शिरत नाही आहे. खरंच पहिल्यांदा काही शिरतच नाही ना. जरी माऊलींनी आपल्याला तो अगदी छोटा घास, चिवचा घास, अमुक तमुक करून दिलं ना, तरी पण डोक्यात जात नाही, कारण आपल्या डोक्यात बाकीचे विषय भरपूर असतात. करेक्ट. आणि मग ते लिहायला सुरुवात केली, तर मग मला असं वाटतं ते वरून कुठून तरी लिंक आली की आमच्या विशाखाताईंनी ऑनलाईन क्लास सुरू केला. म्हणजे ही त्याचीच योजना असावी ना, तुला समजत नाही का? घे, पाठवतो मी आता. करेक्ट. प्रयत्न तर तू करते आहे, डोक्यावरून तर सगळं जात आहे. पण तरी मी पूर्ण तो संकल्प पूर्ण केला आणि 6 महिन्यात लिहून काढली. लिहून किती छान. काढल्यावर हळूहळू ते जसं आता तुम्ही सांगताय, त्यांनी आमच्या मॅडमनी सांगितलं, म्हणजे जिथून जिथून जे जे मिळेल ना, ते प्रत्येक वेगवेगळ्या अँगलनी बघायचा प्रयत्न सुरू केला आहे आता. किती पण छान. छान वाटतं ते. तर हा दिस इज अनदर पर्स्पेक्टिव्ह. हा दुसरा एक हम्म. अँगल. प्रत्येक जण आणि मग त्याच्यातनं आपण मला आपल्या दृष्टिकोनातनं बघत असतो ना गीतेकडे. हो, नाही मग झालं असं की जरा जसं 1 तास तुमचं ऐकलं, तसं हा. आमच्या विशाखाताई आहे त्यांचा 1 तास ऐकलं. 1 तासानंतर आपण पुन्हा आपल्या ह्याच्यात जातो की आपल्याला त्यांनी काय सांगितलं हे काहीही लक्षात येत नाही. नाही, कसं आहे बघा ताई की हम्म.
हे जे शास्त्र आहे ना, हम्म. हे सांगता क्षणीच आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हा, म्हणजे आपल्या लक्षात येतं स्वतःच्या पण आपण स्वरूपाची जी ओळख आहे. विसरतो. हम्म. हा, तर कसं असतं की हे जे चिंतन होत आहे ना. नाही, तेव्हा खूप समजल्यासारखं वाटतं, हा, पण थोड्या वेळाने आपण त्याच्यातनं बाहेरच पडतो. कसं काय तर ते आपोआपच होऊन जातं. आमचे म्हणून गुरुजी मग एक ती गोष्ट माझी सांगतात चिंतनाची याच्याबद्दल. सुरुवात तिथून झाली माझी. नाही तर आमचे गुरुजी एक गोष्ट सांगतात, ती गोष्ट सांगून आपण हम्म. संपवायचा कार्यक्रम. हम्म. ते म्हणतात की आमच्याकडे लोक येतात. हम्म. ते म्हणतात की आम्ही तुमचं सगळं प्रवचन ऐकायला येतो तोपर्यंत सगळं चांगलं असतं. आणि हम्म. इथून आम्ही जेव्हा जातो आणि जेव्हा हम्म. आम्ही बाहेर जाऊन चपला घालतो आणि घरी जातो, तेव्हा आम्ही सगळं विसरून जातो. तर मग गुरुजी म्हणतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःची चप्पल नका घालू, दुसरी एखादी चांगली चप्पल घालून घरी जा. म्हणजे मग तुम्हाला सगळं लक्षात राहील. एनिवे, जोक अच्छा. सपाट. ओके. ह्या सगळ्या आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या बोधामध्ये आपण नेहमी राहू, या चिंतनात राहू आणि पुढच्या वेळेसपासून 16वा अध्याय सुरू करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.